6 महिने झाले हिला इथे. आपल्या काय उपकाराला आली का ती? अरे हळू बोल ना, ऐकेल ना ती. ऐकू दे. किराणा काही फुकटचा येतो का? नाही ग, कोर्ट केस चालू आहे. काय करू काहीच समजत नाही मला. भांडे घासले? ठीक आहे बेटा, तेवढं धुणं पण धुवून टाक आता. आता ना खूप पस्तावा होतोय. तेव्हा जर थोडं दिवस ॲडजस्ट केलं असतं ना तर आजही वेळ नसते आली. अगं आई, ऐक ना, मी ना हळदीला जाऊन येते. अगं तू नवऱ्याला सोडून माहेरी आली आहे आणि एवढा मेकअप करून कुठं चालली? लोक काय म्हणतील? अगं रोजच भांडणं व्हायचे आमचे आणि कुठून लग्न केलं ना असं वाटायचं, म्हणून सोडून दिलं आणि निघून आली मी. ताई, मी आणि तुमचे दादा मूवीला चाललोय. तुम्ही तर नाही येणार ना? बरं ठीक आहे, मग तेवढा मम्मी पप्पांच्या स्वयंपाकाचं बघून घ्याल का? नवरा चांगला असेल ना तर संसार करायला पाहिजे, कारण नवऱ्याला सोडून माहेरी आलेल्या मुलीला अजिबात रिस्पेक्ट नाही राहत. अजून किती दिवस तुमची बहीण माहेरी घुसून राहणार आहे? अहो, माझे नातेवाईकसुद्धा मला ना आता हसायला लागले. हिला जर सासरी जायचं नसेल ना तर हिचं ना लग्न लावून टाका, नाही तर हिला ना घरातून बाहेर काढा. मला ना कंटाळा आला हिचा आता.